आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक, कवी आणि लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या वारसांना नोकरीचं नियुक्तीपत्र आज सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या वतीनं बहाल करण्यात आलेलं आहे. आपण पाहतोय कोमलताई या ठिकाणी, कोमलताई कर्डक जे नात आहेत, त्यांना हे नियुक्तीपत्र बहाल करण्यात आलेलं आहे. विधान भवनात त्यांना बोलवण्यात आलं आहे. साहेब, सगळ्यात आधी तुमच्याकडे, तुम्ही वादा केला होता आणि सांगितलं होतं की वामनदादा कर्डक यांचं स्मारकही उभारू आणि वारसांना नोकरी देऊ. त्यानुसार त्यांना आज नियुक्तीपत्र दिले. काय भावना आहेत? मागेच एक 8 दिवसापूर्वी जी काय मी स्मारकाचं भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते केले, त्यावेळेला मी बोललोही होतो की ज्या वामनदादा कर्डकांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेब हे प्रत्येकाच्या हृदयात जे रुजवायचं काम केलं ते वामनदादा कर्डक. त्यांचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत, त्यांची नात आपल्यासोबत आहेत, परंतु आजही परिस्थिती त्यांची अशी आहे की त्यांच्या हाताला काम नाही आहे. ते किरायाच्या घरात राहतात, भाड्याच्या घरात राहतात. म्हणून मी काल मुख्यमंत्री साहेबांना त्यांचं एक निवेदन माझ्याकडे जे आलं, तर ते निवेदन मी मुख्यमंत्र्यांनी दिले आणि हे नातीला सुद्धा सांगितलं की तुला पहिले टेम्पररी स्वरूपाचं का होईना, पण मी तुला आता हाताला काम म्हणून माझ्या विभागामध्ये त्यांना आता मी आज नियुक्तपत्र दिलेलं आहे. मला वाटतं एक नोकरीची सुरुवात, भविष्यामध्ये त्यांना कसं परमनंट करायचं तो निश्चितच आपण प्रयत्न करणार आहोत, परंतु ती किंवा त्याचं कुटुंब हे उघड्यावर राहू नये हा त्याचा मागचा आमचा प्रयत्न होता. नक्कीच. ताई, काय भावना आहेत तुमच्या? मी 22 वर्षांपासून भरपूर संघर्ष केला आहे दादा गेल्यानंतर. आणि त्यानंतर म्हणजे घरातून मीच एक आहे की पदवीधर शिक्षण मी घेतलेलं आहे. त्यानंतर मी 9 वर्ष एका कोऑपरेटिव्ह बँकमध्ये कामही केलं, पण तिथे मला प्रमोशनही मिळालं नाही आणि वेतन वाढही होत नव्हती. अशा काही कारणांमुळे मला ती नोकरी सोडावी लागली. आणि ह्याच कारणांमुळे मी आत्ता 8 दिवसांपूर्वी माझं सरांशी भेट झाली तिथे. तर मला वाटलं की माझा हा संघर्ष कुठेतरी थांबेल, त्यांच्याशी बोलल्यानंतर काहीतरी ते मला मार्ग काढतील याच्यातनं आणि मला ह्या संकटातून बाहेर काढतील. म्हणून मी त्यांना भेटली आणि माझा सगळा काही विषय त्यांना सांगितला. तर त्याच्यावर त्यांनी एक 4 दिवसातच म्हणजे त्या विषयावरती 4 दिवसातच त्यांनी मला नियुक्तीपत्र देऊन टाकलेलं आहे. मुलीला नोकरी मिळाली आहे, वडिलांचं इतकं मोठं साहित्यामध्ये काम होतं, आता कशी परिस्थिती आणि कसं वाटतंय तुम्हाला? सरांचे खूप उपकार आहेत आमच्यावरती. त्यांचे आणि इतरांचे मी सरळ आभार मानतो. तुमच्या काय भावना आहेत? माझ्या भावना असं का सरांनी मुलीला नोकरी लावून घेतलं, आम्हाला खूप आनंद झाला. आमच्या परिवाराला खूप मोठं सपोर्ट मिळालं. मुलगी शिकली, प्रगती झाली असं म्हणावं. न्याय दिला सामाजिक न्याय विभागानं. हो, न्याय मिळाला आम्हाला. नक्कीच आम्हाला न्याय मिळाला आम्हाला. बऱ्याच वर्षापासून बघा, डोळ्यामध्ये आनंद अश्रू आहेत. आणि पुन्हा एकदा मी संजय शिरसाट साहेबांकडे जाणार आहोत. अशा बऱ्याचशा केसेस आहेत ज्यांच्या हाताला नोकरी नाही आहे, व्यवसाय नाही आहे, शिकलेले आहेत समाजामध्ये, मात्र त्यांच्या हाती काम नाही आहे. तुमच्या डोक्यामध्ये काही संकल्पना आहे या सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची? निश्चितच कल्पना आहेत. मी आता माझ्या विभागातर्फे एक वेगळा पॅटर्न आता पुन्हा एकदा आणतोय. प्रत्येकाने कामामध्ये नोकरी किती लोकांना मिळेल मला माहीत नाही, परंतु ते बेरोजगार राहू नये यासाठी माझा प्रयत्न राहील. म्हणून आता वेगळ्या स्कीम ज्या त्यांना रोज करंट कमाई देतील अशा स्कीम आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. मला वाटतं या महिन्याभरामध्ये आम्ही तो जो काय मेळावा घेणार आहोत, त्या मेळाव्यामध्ये हा कर्ज वाटप आणि लाभार्थी जे असतील त्यांना खऱ्या अर्थानं रोजगार जे करतील ना, त्यांना मदत ही आमच्या विभागाकडून केली जाईल. 14 एप्रिल जवळ येत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस आहे आणि त्यामुळे काही विविध संकल्पना आहेत ज्या राबवल्या जातील महाराष्ट्र सरकारकडून. आता ह्या 20 तारखेला महाडला आम्ही जातोय. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हेच महाडला येत आहेत. 14 तळ्याचं जे काय सुशोभीकरण करायचं त्याला आम्ही जवळपास 55 कोटी रुपये खर्च करतोय आणि त्याचा शुभारंभ आम्ही ह्या 20 मार्चला महाडला करतोय. म्हणून हा आंबेडकर आणि नंतर 14 एप्रिलला गेटवे ऑफ इंडिया समोर एक मोठा जलसा जवळपास 350 ते 450 ड्रोनने आम्ही बाबासाहेब तिथं साकारतोय आणि एक अत्यंत भव्य दिव्य असा कार्यक्रम या गेटवे ऑफ इंडियाच्या समोर होणार आहेत आणि त्यालाही सर्व मान्यवर येतील अशी माझी अपेक्षा आहे. बातचीत केल्याबद्दल कोमलताई, धन्यवाद. मगाशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी सामाजिक न्याय विभागानं मांडलेली आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा अशाच काही संकल्पना घेऊन सामाजिक न्याय विभाग पुढे काम करणार आहे का, पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन खंडुराजसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.